महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय बघूया 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। राज्यामध्ये हायकोर्टाच्या टायपिंग भरती परीक्षेमध्ये मोठा गोंधळ। छत्रपती संभाजीनगर, कल्याण, नांदेड, वाशिम आणि भंडाऱ्यामध्ये विद्यार्थी आक्रमक, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेसाठी दिला जाणारा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज व्हॉट्सअॅपवरती व्हायरल, विद्यार्थ्यांची लिपकेंना माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सुरगाणा नगरमधील हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेच्या वेळेस मोठा गोंधळ। टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सेंटर समोर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, पोलीस घटनास्थळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या टायपिंग स्किल परीक्षेत गोंधळ। अभिजित दिपके आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला। दिपकेंनी आंदोलक विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली। जिथे जिथे परीक्षेत गोंधळ तेथील परीक्षा केंद्र सोडू नका, लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागा सोडू नका, अभिजित दिपकेंचं विद्यार्थ्यांना आवाहन। मुंबई हायकोर्ट भरती परीक्षेचा बोजवारा। कल्याण एपीएमसीतील हायकोर्ट भरती परीक्षा केंद्रावरती तब्बल 7 ते 8 तासांपासून विद्यार्थ्यांसाठी या विधानची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। कल्याणमधील विद्यार्थ्यांचा अभिजित दिपके यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद। नांदेडमध्ये देखील हायकोर्ट लिपिक परीक्षेदरम्यान गोंधळ। सॉफ्टवेअर स्लो, कीबोर्ड नादुरुस्त असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। भंडाऱ्यातही मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान गोंधळ। परीक्षा देताना सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिनही झालं नसल्याचं समोर। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी आले होते। वाशिममध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा संताप। पहिल्या सत्रामध्ये 60 तर दुसऱ्या सत्रात 60 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते। कीबोर्ड नादुरुस्त आणि स्क्रीनचा आकार लहान असल्यानं अडचणी। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नागपूरमध्ये आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अट 26 वर्ष केल्यानं विद्यार्थी आक्रमक। 30 वर्षांची ही अट मान्य नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। पुण्यातील हडपसर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं आंदोलन। गडचिरोलीतील आश्रमशाळेमध्ये सर्पदंशानं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, विद्यार्थ्यांची मागणी। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील 9 गावातील शेतकरी आक्रमक। कोर्टाचे आदेश असूनही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या जमिनी शासनाकडून हस्तांतरित झाल्या नाहीयेत। शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सलग 3ऱ्या दिवशीही सुरूच आहे। वाघोलीमध्ये केसनंद रस्त्यावरील दुबेनगर ते केसनंद रोड रस्त्याच्या कामाला विलंब होतोय। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यानं नागरिक आक्रमक। 4 महिने उलटूनही ठेकेदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली नाहीये। डोंबिवली पश्चिम येथील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक। गरिबाचा वाडा परिसरातील नागरिकांचा एच वॉर्ड कार्यालयावरती मोर्चा। खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी। खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका, वाहतूक कोंडीने देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यामध्ये अडकली। आरोग्य पथक आणि समाजसेवकांनी धक्का दिल्यानंतर रुग्णवाहिका बाहेर निघाली। त्यानंतर दीपिका मडावी तिच्या घरी सुखरूप पोहोचली। कोल्हापूर शहराजवळ हंसनाळवाडी तर चिखलातून वाट काढत मुलांवर शाळेत जाण्याची वेळ आलेली आहे। पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झालाय। चिखलमय रस्त्याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे। पालघरमधील गुंदावे ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी केलं श्रमदान। गावातील खराब रस्त्याची डागडुजी केली आहे। गेल्या काही वर्षांपासून गावातील रस्त्याची दुरवस्था झाली होती। पुण्याच्या मावळमधील मळवली कार्ला पर्यायी रस्त्याची दुरवस्था। तर मळवली परिसरामध्ये रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं हा रस्ता तयार करण्यात आला होता। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची मोठी अडचण होतीये। नंदुरबार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शहरामध्ये येताना लाज वाटते। आमदार चंद्रकांत रघुवंशींचं वक्तव्य। चौफुली परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्याची केली आहे मागणी। अमरावतीच्या मेळघाटातील डोमा येथील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी चक्क विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज चोरली आहे। वीज चोरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। नंदुरबारच्या शहादा शहरातील विजेची समस्या दूर करण्यासाठी महावितरणकडून मोठा प्रयत्न। अतिरिक्त भार असलेल्या 12 रोहित्रांवरती उपाय। या ठिकाणी नवीन 10 रोहित्र बसवले जाणार आहेत। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर हे नंदुरबारमधील माणिबेली गाव अंधारातच आहे। गावातील 400 आदिवासी पाडे वनविभागाच्या परवानग्यांमुळे
विजेपासून वंचित आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत अकोला परिमंडळामध्ये विकेंद्रित सौर प्रकल्पाच्या उभारणीला मोठी गती। लढाणा जिल्ह्यातील 82 ठिकाणांवरती 339 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य आहे। 34 ठिकाणी 136 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू आहेत, तर 26,859 शेतकऱ्यांसाठी सुविधा आहे। नागपूरच्या रामटेकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। वंदे मातरमच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचं आंदोलन आहे, तर भाजप वंदे मातरमचे गायन करत काँग्रेसचा त्यांनी निषेध केलेला आहे। नवी मुंबईतील घणसोलीमधील सिम्प्लेक्सच्या रहिवाशांचा भाजप विरोधात एल्गार आहे। हजारो नागरिक क्लस्टरच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरलेत। भाजपने महासभेत क्लस्टर योजनेच्या विरोधात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर नागरिक आता संतप्त झालेत। नवी मुंबईमध्ये क्लस्टर योजना थांबवण्याची भाजपची सरकारकडे मागणी आहे। आमच्यावर प्रशासनाकडून दादागिरी सुरू आहे, मी जीवन संपवेल। चाकणमध्ये उदय सामंतांसमोर शेतकऱ्याचा संताप। रस्त्यात घर गेलं, बाजारभावाप्रमाणे पैसे मिळाले नाहीयेत। शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत मांडली आपली व्यथा। महाडच्या आसनपोईमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। आमदार भरत गोगावलेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न। नालासोपारामध्ये केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा। महापौर आजीव पाटील यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली आहे, भेट घेतली आहे। सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। आज रात्रीपर्यंत सर्वांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे। नालासोपारा विषबाधा प्रकरणामध्ये एफडीएने रुग्णांचे जबाब नोंदवलेले आहेत। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। अहिलानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या तेल अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे। दुकानदारांकडून भेसळयुक्त तेलाची विक्री सुरू असल्याचा श्रीराम संघाचा आरोप आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सौना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गोंधळानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीमार। विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामसभेत आरोप करण्यात आला। भ्रष्टाचार केल्याच्या कारणावरून 2 गटात बाचाबाची झाली। पुण्यामध्ये बालेवाडी या ठिकाणी दादाज उद्योगिनी आणि एनसीपी यूथ स्किल मोबाईल ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। महिला स्वावलंबन आणि उद्योग महामेळाव्याचं आयोजन पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। खानदेशाचे आराध्य दैवत आई कानबाई मातेच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। रोटाचे विधिवत पूजन करून आई कानुबाई मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला। जयघोष आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे। नागपंचमी निमित्त तुळजाभवानी मंदिरात उद्या पुरुषांच्या प्रवेशावरती निर्बंध असतील। जुन्या प्रथेनुसार उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पुरुषांना मंदिरात बंदी असेल। नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून नागपूजन केलं जाईल। पारंपरिक विधी आणि खेळ देखील खेळले जातील। याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अल्लोट गर्दी झालेली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर आलाय। श्रावण महिना आणि वीकेंड आहे, त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी होतीये। कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी। आज त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, तरी देखील भाविकांची मोठी गर्दी आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सलग सुट्यांमुळे मोठी गर्दी झाली आहे। भाविकांच्या गर्दीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रस्त्याची कामं देखील सुरू आहेत। सिद्धिविनायकाचं एक प्रवेशद्वार बंद करण्यास ठाकरे सेनेचा विरोध आहे। सुशोभीकरणासाठी मंदिराचं एक प्रवेशद्वार पालिका बंद करणार आहे। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बीएमसीच्या निर्णयाचा विरोध करण्यात येतोय। रविवारच्या सुट्टीमुळे आंबोली धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी। कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्यातून पर्यटक दाखल। दाट धुके आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे आंबोली घाटाचं रूप आणखी खुलून निघालेलं आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी। सह्याद्रीमध्ये पाऊस सुरू असल्यानं पर्यटकांची पावलं भंडारदराकडे वळलेली आहेत। अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत, त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 15 ऑगस्टच्या सुट्टीमुळे दौलताबाद परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी, त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा।
वाहतूक कोंडी देखील झाली आहे। वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नागपूरच्या अंबाझरी तलावाचं जलपूजन आणि स्वच्छता मोहीम कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोटीतून तलावाची पाहणी केलेली आहे। वाशिमच्या सुकांडामधून शेगावकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्याच्या पातूरमध्ये आगमन झालं। यंदा पालखीचं हे 12वं वर्ष आहे आणि भाविकांकडून दरवर्षी मालेगाव ते शेगाव असा 80 किलोमीटरचा पायी प्रवास केला जात असतो। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकाचं 15,000 रुपये असलेलं पाकिट सुरक्षा रक्षकाकडून परत करण्यात आलेलं आहे। हैदराबादमधील भाविकाच्या पाकिटामध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्र देखील होती। उल्हासनगरमध्ये एका इमारतीमध्ये स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे। कॅम्प नंबर 3 मधील कुमाऊ नावाच्या इमारतीमध्ये घटना घडल्याची माहिती आहे। घटनेमध्ये विनोद कसरे नावाचे व्यक्ती जखमी झालेले आहेत। गोंदियाच्या देवरीतील ढासगडमधील धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले। सडक अर्जुनीतील बोपा बोडीमधील हे दोन्ही तरुण असल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून दोन्ही तरुणांचा शोध घेतला जातोय। नागपूरच्या खासगी रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाई शिवारातली घटना आहे। मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून रिसॉर्टच्या व्यवस्थापनाविरोधात कोंढाळी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। 112 वर कॉल का केला असं म्हणून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। नवी मुंबईतील पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल। भांडणं झाल्यानं पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन मारहाण केल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार चालकानं कार पेटवल्याची घटना घडली आहे। कारला पालिकेनं जामर लावल्यानं कार पेटवल्याचा आरोप आहे। मनपा आणि पोलिसांना जामर काढण्याची विनंती करूनही जामर न काढल्यानं कारच पेटवून दिल्याची माहिती आहे। परभणीच्या सोनपेठ शहरातील दहीखेड परिसरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग। आगीमध्ये घरगुती गॅसचा स्फोट। घटनेमध्ये जीवितहानी नाही, मात्र जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या माढ्यात कामाच्या शोधात आलेल्या 26 वर्षांच्या विवाहितेवर सामूहिक अत्याचार। 5 जणांविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल। पीडितेला मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार।